आपण आहोत या ठिकाणी जो अपघात घडला ते प्रत्यक्षदर्शन आपल्या सोबत आहे। सर काय सांगणार, कसा अपघात घडला या ठिकाणी? मी या ठिकाणी स्थानिक पत्रकार आहे। एक 5-5:30च्या दरम्यान मला एका स्थानिक नागरिकाचा फोन आला की दुसखेडा आणि परदाडे दरम्यान एका रेल्वेचा अपघात झाला आहे। त्या अपघातामध्ये जवळपास 15 ते 20 लोक दगावल्याची माहिती मिळते आहे। तात्काळ मी घटनास्थळी आल्यावर मला ते स्थानिक अधिकाऱ्यांकडून अशी माहिती मिळाली की पुष्पक एक्सप्रेस होता आणि त्यामध्ये चेन ओढली आणि चेन ओढल्यामध्ये सांगितलं की ट्रेनमध्ये आग लागलेली आहे। आगीची माहिती मिळतात जे आपले प्रवासी होते ते प्रवासी डब्याच्या बाहेर निघण्याचा प्रयत्न करत होते। अचानक अनेकांनी उड्या घेतल्या आणि त्याच वेळी विरुद्ध दिशेने कर्नाटक एक्सप्रेस जात होता आणि त्या उड्या मारण्याच्या वेळेस कर्नाटक एक्सप्रेस मध्ये 10 ते 11 इसम महिला पुरुष या ठिकाणी दगावलेले आहेत। तर या ठिकाणचे चित्र कसं होतं, म्हणजे त्यावेळेस? अतिशय विदारक आणि दुर्दैवी चित्र होतं। अनेक महिलांच्या अंगावरती कपडे नव्हते। येथे जे स्थानिक पोलीस निरीक्षक आहेत अशोक पवार आणि प्रांताधिकारी भूषण आयरे हे घटनास्थळी पोहोचले, त्यांच्या टीमला घेऊन। तसेच महेश रेड्डी यांनी देखील मृतदेह उचलण्यासाठी येथे मदत केलेली आहे आणि गिरीश महाजन जे आहेत आपले मंत्री संकटमोचक हे तात्काळ या ठिकाणी पोहोचले होते। त्यांच्यानंतर स्मिता वाघ देखील या ठिकाणी आल्या होत्या। या ठिकाणी फार मोठा अपघात झाला आणि विचित्र या ठिकाणी चित्र या ठिकाणी बघितलं आहे। काही आपल्याकडे गावकरी आहेत, आपण त्याच्याशी सोबत पण जोडणार आहोत। सर काय सांगणार, तुम्ही या ठिकाणी होतात का त्यावेळेस? तुम्ही होतात भाऊ? या ठिकाणी बरेचसे जे नागरिक आहे ते या ठिकाणी उपस्थिती, पण या ठिकाणी बोलण्यास ते नाकार करत आहे, कारण की त्यांनी हा जो प्रकार बघितला आहे तो भयानक या ठिकाणी बघायला मिळाला। ते घाबरले या ठिकाणी जे चित्र बघितलं आहे आपण बघू शकतो की हेच ते स्पॉट आहे की या ठिकाणी जे स्पॉट वरती अपघात झालेला आहे आणि या ठिकाणी 11 जणांचा मृत्यू या ठिकाणी झाल्याचा अंदाज या ठिकाणी वर्तवलेला आहे। संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।